मे महिन्यातील पीक नुकसानाच्या भरपाईपासून शेतकरी वंचित। खानदेशात मे महिन्यात पावसाचा धुमाकूळ, पपई, कांदा, भाजीपाला, मका, बाजरी पिकांची मोठी हानी। पावसानं खरीप हंगामातील भात पेरणी वाहून गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात, शेतकऱ्यांवर शेती ओसाड ठेवण्याची वेळ। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात भरला रानभाज्या महोत्सव। बचत गटांच्या माध्यमातून बहरलेल्या रानभाज्या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। महाराष्ट्रात खरीप पेरणीची गती वाढली, पावसाची चिंता मात्र कायम। पावसाच्या खंडामुळे कापसाची लागवड 58%, तर सोयाबीनची पेरणी 62%। जालना बाजारात 10 रुपये जुडीनं मेथीची विक्री। बाजारात आवक वाढल्यानं मेथीचे भाव घसरले। मेथीला कवडी मोल भाव मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत। बाजारात उडदाला हमी भावापेक्षा 1000 ते 1500 रुपयांचा भाव। बाजारात उडदाला 6000 ते 6500 रुपये प्रति क्विंटलचा भाव। पुढील काळात उडदाच्या दरात चढउतार राहण्याची शक्यता। बाजारामध्ये शेवग्याचे दर तेजीत। शेवग्याला 5000 ते 6000 रुपये प्रति क्विंटलचा दर, तर पुढच्या काही दिवसात शेवग्याचे भाव तेजीत राहतील, व्यापाऱ्यांचा अंदाज। लसणाच्या भावात 2 आठवड्यांमध्ये सरासरी 500 ते 1000 रुपयांची वाढ। बाजारात लसणाला 7000 ते 8000 रुपये प्रति क्विंटलचा भाव। देशात यावर्षी बटाटा उत्पादनात चांगली वाढ। बटाट्याला 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटलचा भाव। पुढील काळात दर स्थिर राहण्याची शक्यता। बाजारामध्ये डाळिंबाला 7000 ते 12000 रुपये प्रति क्विंटलचा दर। आवक मर्यादित असल्यानं डाळिंबाचे दर तेजीत। पुढील काळात आवक कमी राहण्याचा अंदाज। गडचिरोलीत डीएपी खताऐवजी पर्यायी खतांचा वापर करण्याचं कृषी विभागाचं आवाहन। पुढच्या वाढत्या मागणीमुळे डीएपी खताचा तुटवडा भासण्याची शक्यता। जिल्ह्यात पेरण्यांना सुरुवात। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील उतावळी नदीला पूर आल्यानं शेतात ठेवलेलं 30 पोते खत आणि 15 क्विंटल बियाणं भिजलं। मोठं नुकसान झाल्यानं सरकारनं आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्याची मागणी।